केलपट्टी, फलंदाजाला योग्य ठरणारी केलपट्टी बघा. सागर आपण बघतोय सूरज माळी यांनी 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारलेले आहेत आणि एक रेकॉर्ड पुन्हा एकदा आपण बघतोय वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये आपल्याला बघायला मिळतोय. तर लगेच मॅचला सुरुवात करा. चला सामन्याला सुरुवात होते. सलामीची जोडी बघते गणेश आणि जयेश अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. या पुढचा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू, काय चांगला चेंडू होता. बॉल जातो मिड ऑफच्या दिशेला. एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली. तर गोलंदाजासाठी इथे पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. राहुल साठवण प्रत्येक विकेट मागे 100 रुपयाचं पारितोषिक रवींद्र चव्हाण यांच्याकडून देण्यात येईल. बघा दोन्ही जर संघांचा विचार करायला गेला तर वाघरालपाड्याच्या दोन्ही संघ आहेत. एक संघ बघतो साई दत्त काजूपाडा, तर दुसरा बघतो आई सोनूदेवी स्पोर्ट वाघरालपाडा. या पुढचा चेंडू चांगला प्लेसमेंट असेल. बॉल जातो कव्हर पॉइंटच्या दिशेला आणि अशा प्रकारे हा चेंडू सीमारेषे पार जातोय 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. तरी 4 धावेनी संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावफलकावर लागली गेली 5 धावा. बघा गोलंदाजासाठी इथे पारितोषिक लावलेलं आहे. गोलंदाज राहुल साठवण प्रत्येक विकेट मध्ये 100 रुपयाचं पारितोषिक रवींद्र चव्हाण यांच्याकडून पारितोषिक लागते. खरोखरच आपण बघतोय की या मंचावर बसलेल्या सर्व मान्यवरांकडून सुद्धा पारितोषिक लावण्यात येते या स्पर्धेसाठी. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता. चांगले प्लेसमेंट. बॉल जातो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. 1 बाउन्स सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. तर 4 धावा येतात. या 4 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावफलकावर लागली गेली 9 धावा. पॉवर प्लेचा षटक आहे आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगला फायदा उठवण्याचा प्रयत्न केला जाते फलंदाजाकडून. गणेश याला बघतोय चांगली फलंदाजी. या पुढचा चेंडू बघा क्षेत्ररक्षक आहे. बॉल जातो फाईन लेगच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे सर्कल मध्ये. अशा प्रकारे पकडला जातोय जेल. मिस्टर जयेश तारवी याच्या पारीचा समाप्त होतोय खेळ. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. ऋषिकेश तारवी. तर चांगली गोलंदाजी बघायला मिळते. चौका खाल्याच्या नंतर स्वतःला सावरलं गेलं आणि चौथ्या चेंडूवर गडी बाद होतोय. जयेश सारखा एक फलंदाज बाद होतोय. राहुल साठी पारितोषिक लागलेला आहे. 100 रुपयाचा मानकरी ठरलेला आहे. राहुल साठवण याच्यासाठी आपण बघतोय रवींद्र चव्हाण यांनी प्रत्येक विकेट साठी 100 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे. डाव्या हाताचा फलंदाज ऋषिकेश स्ट्राईक चेंडवर आपण बघतोय. राहुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता परंतु तेवढाच चांगला फटका मानावा लागेल. स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. या 6 धावा येतात. या 6 धावेने संघाची धावसंख्या 15 धाव फलकावर लागली गेली. चांगली सुरुवात म्हणावी लागेल श्री साई दत्त काजूपाडा संघाची. राहुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर.
या पुढचा चेंडू ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू, याच पंचांकडून इशारा केला जातोय. एक्स्ट्राच्या रूपाने एक धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 16. चांगली सुरुवात मानावी लागेल श्री साई दत्त काजूपाडा संघाकडून. पहिल्या षटकामध्ये विचार करायचा गेला तर 16 धावा ह्या धावफलकावर लागल्या गेल्या. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलावरी. चेंडू पडल्यानंतर एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. पंचांकडून इशारा येतोय. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलं जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 16. चला थोडंसं फास्ट घ्या मित्रांनो, सहकार्य करा. कालच्या दिवसामध्ये बघायला गेलो तर बॅकलाईट मध्ये सामने गेले होते संध्याकाळच्या सत्रामध्ये. आजच्या दिवसामध्ये ती अपेक्षा नसेल. थोडंसं सहकार्य करा. चला वैयक्तिक पहिलं तर संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय महेंद्र परेड. हा सुद्धा एक जबरदस्त फलंदाज आहे वागराळपाडा संघाचा. सातत्याने चांगली कामगिरी करत आहे असतो. आणि या गोलंदाजाला जर आपण फलंदाजाच्या वेळी मैदानामध्ये बघू ना, त्यावेळी खरोखरच अप्रतिम फलंदाजी करतोय. चांगली फटकेबाजी बघायला मिळते. परंतु यावेळी बघतोय गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून खेळाडू कक्षामध्ये जातोय. चेंडू सीमारेषे पार. 6 धावांसाठी. धावसंख्या धावफलकावर लागली गेली 22 धावा. ऋषिकेश याच्या बॅटमधून आलेला हा षटकार. 80 धावा सुद्धा या मैदानावर शेप धावा नसतील. कारण बघायला गेलो तर 80 धावा ह्या राजावडी संघाने बनवलेल्या होत्या आणि विरार संघाने त्या 81 धावा चेस सुद्धा केल्या होत्या. धावसंख्या 23 धावा. महेंद्र गोलंदाजी मार्कवर आपल्या पहिल्या 2 षटकामध्ये 2 चेंडूमध्ये 7 धावा मोजतोय. धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावफलकावर धावा लागल्या गेल्या 23 धावा. ऋषिकेश याला बघतोय. डाव्या हाताचा फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये. महेंद्र परेड गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. थोडंसं फास्ट घ्या मित्रांनो. या पुढचा चेंडू चाबूक शॉट, परंतु शतरक्षक आहे. बघा चेंडू हा धरणी मातेला दान केला जातोय. झेल सुटते या चेंडूवर. धावसंख्या 24 धावा. चांगली गोलंदाजी करताना ज्यावेळी क्षेत्ररक्षकाकडून चांगली साथ मिळते ना, त्यावेळी खरोखरच गोलंदाजाचा उत्साह थोडासा वाढलेला असतो. परंतु यावेळी थोडासा नाराज असेल गोलंदाज महेंद्र, कारण झेल सुटला जातो. एक धाव येते आणि एका धावेने संघाची धावसंख्या लगेच 24 या आकड्यावर पोहोचताना बघतोय. गणेश आणि ऋषिकेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. महेंद्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. चारो खाने चित्त करून टाकलेला आहे. अशा प्रकारे दुसरा गडी बाद होतोय. थँक्यू डीजे. न्यू फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय अजय चौधरी. धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावफलकावर धावा लागल्या गेल्या त्या 24 धावा. दुसरं षटक मैदानामध्ये चालू आहे. महेंद्र परेड याच्या मार्फत चांगली गोलंदाजी बघायला मिळते या षटकामध्ये.
4 चेंडू टाकून झालेले आहेत आणि 4 चेंडू मध्ये 8 धावा देतोय महेंद्र टू अजय. यापुढचा चेंडू चांगला चेंडू होता पण तो क्षेत्ररक्षकाला निवडला गेला यावेळी. अशा प्रकारे पुन्हा एकदा गडी बाद होताना दिसतंय. बॅक टू बॅक विकेट येत आहेत. चला लगेच फलंदाज पाठवून द्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय संजय गोंड. धावसंख्येचा विचार केला गेला तर धावसंख्या आता मात्र 24 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या. विकेटच्या हॅट्रिक साठी चान्स आहे यावेळी महेंद्र परेड याला. या विकेटची हॅट्रिक साजरी होते की काय. शेवटचा चेंडू असेल आपल्या दुसऱ्या षटकामधला. यापुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी होती. यॉर्क करण्याच्या प्रयत्नात सक्सेसफुल झाला होता पण तो थोडासा मला वाटते नेम चुकला गेला. अशा प्रकारे निर्धार चेंडूची सांगता होते. षटक क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये संपते. धावसंख्या 24. थँक्यू डीजे. वैयक्तिक पहिल्या संघाचं तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आनंद मोरे मोर. तर बघा या चेंडूवर 6 धावा येतात. थँक्यू डीजे. षटकार येतो. या 6 धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावफलकावर 30 धावा लागल्या गेल्या. ऋषिकेश तारवी याच्या बॅट मधून निघालेला हा षटकार. या 6 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागले गेले 30. आनंद याच्या तिसऱ्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर षटकार येतोय. बघूया तिसऱ्या षटकातला दुसरा चेंडू टाकण्यासाठी आनंद. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण बघतोय. बॉल जातोय थर्डमॅनच्या दिशेला. या 6 धावांसाठी जातोय चेंडू. या 6 धावेने संघाची धावसंख्या आता मात्र 36 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. लगातार 2 चेंडूवर 2 षटकार येत आहेत. ऋषिकेश तारवी याच्या बॅट मधून निघालेल्या 2 षटकार. मागच्या सामन्याचा विचार करायला गेला तर 6 षटकार आलेले होते 6 चेंडू मध्ये. सूरज माळी या बॅट्समॅनच्या बॅट मधून निघालेले या सरपंच उपसरपंच चषकामधला पहिला रेकॉर्ड. 6 चेंडू मध्ये 6 षटकार. आनंद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू फुलटॉस चेंडू होता. घुटना टेक तमाशा दे. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली गेली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न घातक ठरतोय की काय. सुंदर रनिंग बिटवीन द रनिंग मानावे लागेल यावेळी. डेंजर झोनवर आपण बघतोय ऋषिकेश हा फलंदाज धावत जात होता. धावसंख्या 38 धावा. बघा खराब षटक मानावं लागेल हे षटक. या षटकाचा जर विचार करायला गेला तर तब्बल 14 धावा या 3 चेंडूवर मोजते गोलंदाज आनंद मोर. आनंद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. राईट मोर द विकेटचा मारा करेल. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा जागेवर उचलून काढण्याचा चेंडू. बॉल जातो कव्हर पॉईंटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण केली गेली.
आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 39 धावा. पुन्हा एकदा आनंद गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सामोरे फलंदाज दयानंद याच्यासाठी. या पुढचा चेंडू चांगली डिलिव्हरी मानावी लागेल. चेंडू पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. संजय हा फलंदाज आहे. निर्धार चेंडूची सांगता होते. धावसंख्या 39. आनंद पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू बघतोय आपण. मिड विकेटच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षकाला निवडला जातोय. यावेळी पुन्हा एकदा विकेटचा पलटण होताना दिसतंय. तर चला दोन्ही संघांनी थोडस फास्ट घ्या. श्री साई दत्त काजूपाडा. नवीन फलंदाज येतोय. तर बघा गोलंदाजासाठी पारितोषिक लागलेलं आहे. टिवरी गावचे विद्वान सरपंच रवींद्रदादा ठक्कर यांच्याकडून विकेटची हॅट्रिक साजरी केली गेली. तर दामोदर याच्यासाठी 1000 रुपयाचा रोख कॅश प्राइज देण्यात येईल. तर नवीन फलंदाज झालेला आहे मैदानाच्या आतमध्ये केदार. त्याचवेळी नॉन स्ट्राईक चेंडूवर आपण बघतोय ऋषिकेश. चला थोडस फास्ट घ्या प्लीज काजूपाडा संघ. डाव्या हाताचा फलंदाज ऋषिकेश याला आपण स्ट्राईकच्या एंडवर बघतोय. चांगली फलंदाजी केलेली आहे ऋषिकेशने. अजूनपर्यंत बघायला गेलो तर 3 षटकार त्याच्या बॅट मधून आलेले आहेत. धावसंख्या 39 धावा. दामोदर याच्यासाठी बघा 1000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. विकेटची हॅट्रिक साजरी केली गेली तर. या पुढचा चेंडू निर्धार चेंडूची सांगता होते. चांगला चेंडू मानावा लागेल. चांगला कमबॅक दामोदर याच्याकडून बघायला मिळते आपल्याला. कधी सरासरी मेंटेन करत आहे. प्रत्येक षटकामागे बघायला गेलो 13च्या सरासरीने पुढे जाताना दिसतोय आपल्याला. श्री साई दत्त स्पोर्ट काजूपाडा संघाला या पुढचा चेंडू रिव्हर्स अटेंड करायचा होता. तर निर्धार चेंडूची सांगता होते. बॅक टू बॅक निर्धार चेंडू. दामोदर परेड याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लावण्यात आलेलं आहे. टिवरी गावचे सरपंच रवींद्रदादा ठक्कर यांच्याकडून. बघा मिडन षटक टाकला तरी सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. दामोदर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर ऋषिकेश याच्यासाठी. वाटतं ऋषिकेश स्ट्राईकला आहे. मिडन ओव्हर टाकणं थोडंसं शक्य होणार नाही. या पुढचा चेंडू अप्रतिम शॉट. बॉल जातोय गल्ली आणि पॉइंटच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. संकेत फक्त मारतो मुलींशी गप्पा. संकेत फक्त मारतो मुलींशी गप्पा. प्रत्येक लग्न झालेली मुलगी हेच म्हणते. थोडक्यात चुकलं ग, नाहीतर हेच झाले असते आमच्या बाळाचे पप्पा. थँक्यू डीजे. षटकार येतो आणि षटकाराने संघाची धावसंख्या 45 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. दामोदर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल येतो लॉगॉनच्या दिशेला. सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार.
डीजे, थँक्यू डीजे. ते तिसऱ्या षटकाच्या दोन चेंडूवर षटकार आलेले होते बघा, ऋषिकेश यानेच मारलेले होते. आणि पुन्हा एकदा शेवटच्या षटकाच्या चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर, सॉरी तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर दोन षटकार येतात. या 6 धावेने संघाची धावसंख्या 51 धावा या धावफलकावर लागल्या गेल्या. दामोदर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, बघूया षटकाराची हॅट्रिक पूर्ण होतो की काय. पुढचा चेंडू ऑफस्टिक सोडून जाणारा चेंडू, पंचांकडून इशारा केला जातोय. अवंतर धाव येते. अवंतर धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या धावफलकावर लागली गेली 52 धावा. चांगली धावा जमवलेल्या आहेत, चांगली गोलंदाजी केली तर बघूया आपण श्री साई दत्त संघ काजूपाडा विजयी होऊ शकतोय. परंतु दुसऱ्या बाजूने जर बघायला गेलं तर महेंद्र परेड सारखा एक फलंदाज आहे त्या संघामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बिग हिट केला जातोय. बॉल जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. धावसंख्या 58 धावा. तीन षटकार येतात या शेवटच्या षटकामध्ये. बघा पारितोषिक लावण्यात आलेलं होतं, परंतु विकेटच्या हॅट्रिक साठी, तर षटकाराच्या हॅट्रिक साठी लावलं असतं तर नक्कीच षटकाराची हॅट्रिक झालेली आहे. दामोदर परेड पुन्हा एकदा, या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल जातो मिड विकेटच्या दिशेला. इलाका खाली आहे. चेंडू वन बाउन्स सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. अशा प्रकारे चौथ्या षटकाची समाप्ती होते आणि चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली गेली धावफलकावर 62 धावा आणि 63 धावेचं एक लक्ष्य असेल सामना जिंकण्यासाठी. हॅलो, थँक्यू डीजे. चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्या. ओपनिंग पेअर पाठवून द्या जरा प्लीज, विनंती करतोय जरा लवकर पाठवून द्या. आदरणीय सन्मान्य श्री प्रकाशजी पाटील, उत्कृष्ट असे क्रीडापटू, या क्रिकेट क्षेत्रातील एक चांगलं नावाजलेलं नाव, ध्रुवतारा टिवरी या संघामधनं ते खेळत असतात. सध्या आपण पाहतोय त्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे. त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप स्वागत करतोय. टार्गेट आहे सध्या या मॅच मध्ये
जे होताना या ठिकाणी आपण पाहू शकतो चेंडू टाकून झाले आतापर्यंत 5 चेंडू मध्ये 28 धावा या धावफलकावरती लागल्यात. अजय याच्यावरती आक्रमण केलंय. अजय याच्या गोलंदाजीला आपण जर पाहिलंय तर नक्कीच काय घडतंय तर पूर्णपणे गोलंदाजीवरती डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला जातोय. काय जबरदस्त असा चेंडू होता. एक धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 29 या धावसंख्येवरती. एक सूचना अशी आहे की एक चावी या ठिकाणी होंडा कंपनीच्या गाडीची मला वाटतं ऍक्टिवाची चावी असावी. ती चावी या ठिकाणी कोणाची असेल तर ओळख पटवायची आणि ही घेऊन जायची चावी. आपण होंडा कंपनीच्या गाडीची चावी आहे. थँक्यू डीजे. आज रेकॉर्ड होताना आपल्याला बघायला मिळतात. आणि आम्ही चावीची अनाउन्समेंट केली काय आणि लगेच चावीचा मालक हजर झाला काय. 29 धावा धावफलकावरती लागले जातात. दरम्यान 63चं जे मला वाटते टार्गेट जे आहे त्या प्रत्युत्तरादाखल 29 धावा ह्या धावफलकावरती लागल्यात. 34 धावांची गरज आहे. 18 चेंडू 34 धावा. जयेंद्र वाघे हे जे पंच आहेत मला वाटतं संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडंसं मनोरंजन आपल्याला बघायला मिळेल. कारण आपण जर पाहिलं तर त्यांना डीजे या ठिकाणी नक्कीच आजच्या दिवसामध्ये एक योग जुळून आलेला आहे. आणि मला आठवण झाली त्यांच्या अंपायरिंगची. क्या बात आहे. खुश झालेले आहेत. जयेश साळवी बॉलिंग मार्क वरती. भरपूर जुना जाणता आणि अनुभवी असा हा खेळाडू. मात्र 18 चेंडू मध्ये 34 धावा डिफेंड करावे लागतील जर सामना जिंकायचा असेल साईदत्त काजूपाडा संघाला. हवेमध्ये चेंडू. शतरक्षक नाहीये तिकडे. ओ शतरक्षक पोचलाय आणि सुंदर जलटी फ्लाय. क्या बात आहे. मला वाटत होतं की शतरक्षक पोचेल की नाही मात्र फलंदाज बाद झालेला आहे तो म्हणजे महेंद्र. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दामोदर परेड नावाचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहतायत. जरा घाई करा जरा. ओके आपण पाहू शकता साईदत्त काजूपाडा विरुद्ध आई सोनू देवी स्पोर्ट्स वागरालपाडा या दोन संघादरम्यान मॅच सुरू आहे. साईदत्त काजूपाडा संघाने 63 धावांचं लक्ष दिलंय आणि ते पार करण्याच्या प्रत्युत्तरादाखल आपण पाहू शकतो पहिल्याच षटकामध्ये मला वाटते 29 धावा आल्या होत्या. या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती गडीबाद झालाय जयेश साळवी. याच्या षटकामध्ये आता दामोदर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. चेंडू शिल्लक असतील आता मात्र 17 चेंडूमध्ये 34 धावांची गरज. प्रत्येक चेंडूच्या मागे 2 ची सरासरी आहे. क्या बात आहे. सुंदर गोलंदाजी मात्र आपण पाहू शकतो अपील झाली होती. थोडासा साऊंड या ठिकाणी आपण पाहतोय की पोचला असावा मात्र कधी कधी आपण जर पाहिलं तर एक दुसऱ्या काही बॅटन मला वाटतं पॅडचा किंवा मग टी शर्टचा किंवा रबर असे साऊंड या ठिकाणी क्रिएट होताना बघायला मिळतात. गोलंदाजाचा उत्साह थोडासा कमी पडला त्यामुळे पंचांवरती कुठलाही प्रेशर पडत नाहीये. एज आणि फलंदाज बाद. दामोदर परेड मात्र या ठिकाणी कुठलीही धावसंख्या न बनवता बाद झालेत. Are you ready?
काय जबरदस्त गोलंदाजी. जयेश याने सामना बदलवलाय. आता संदीप आलाय. संदीप साठवण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. अजून सुद्धा 34 धावांचीच गरज आहे. मात्र 15 चेंडू आय थिंक शिल्लक असतील. 15 चेंडू 34 धावा. जयेश याने सामन्यामध्ये पुन्हा एकदा जीव ओतलाय. हवेमध्ये चेंडू शतरक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. फिर आ गए सब राज्य खुशे। तेरे को क्या लगता था कि नहीं लौटेंगे? गलत। जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे। STY धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या होते ती 35 या धावसंख्येवरती. आता मात्र आपण जर पाहिलं तर 28 धावांची गरज. जयेश अजून एक मोठा फटका. शतरक्षक चेंडूच्या खाली आणि या ठिकाणी मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. किती धावा मिळतील त्या ठिकाणी शतरक्षक आहेत, बाउंड्री पंच सुद्धा आहेत. षटकार. थँक्यू. धावसंख्या 41, 22 धावांचं लक्ष आणि चेंडू शिल्लक असतील ते 13 चेंडू 22 धावा. रंगतदार स्थितीमध्ये मॅच. क्या बात है, क्या बात है. राऊंड द विकेटचा मारा करत असताना हलक्या हाताने चेंडूला खेळलं जात आहे. एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतो तो 42 या धावसंख्येवरती. आता 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 21 धावांची गरज. 12 चेंडू 21 धावा. STY पहिलं षटक जर पाहिलं तर नक्कीच थोडंसं महागडं. त्यानंतर हे षटक एक थोडंसं कमी महागडं मी म्हणेन, कारण की धावा ज्या आल्यात ते 13 धावा या षटकामध्ये एकूण आपल्याला आलेल्या बघायला मिळतात. याचा अर्थ जर आपण पाहिला तर 42 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि 21 धावांची गरज आहे 12 चेंडू मध्ये. 12 चेंडू 21 धावांची गरज. शतरक्षणामध्ये फेरबदल, शतरक्षणामध्ये परिवर्तन होत असताना आपण पाहू शकतात. विजय चौधरी बॉलिंग मार्कवर. विजयाला चांगली गोलंदाजी ही करावी लागेल, कारण की या षटकामध्ये जर कमीत कमी धावा दिल्या तरच पुढील षटकावरती थोडासा त्याचा जो प्रेशर आहे तो डायव्हर्ट होणार आहे शेवटच्या षटकावरती आणि फलंदाजांवरती प्रेशर ते बिल्डअप करू शकतात. दरम्यान डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. आता चेंडू शिल्लक असेल ते 12 चेंडू मध्ये 21 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. ती म्हणजेच वागरालपाडा या संघाला. आई सोनूदेवी स्पोर्ट्स वागरालपाडा संघ विजयाच्या प्रतीक्षेत आहे. 12 चेंडू मध्ये 21 धावा त्यांना बनवायच्यात. सुंदर गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. संदीप आणि जयदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि आपण पाहतो इथे धावसंख्या नक्कीच चांगली बनवावी लागेल, कारण ज्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी झाले ती या 7 चेंडू मध्ये चांगली गोलंदाजी झाली असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. हवेमध्ये चेंडू खाली, शतरक्षक आला आणि या ठिकाणी फलंदाज बाद. संदीप बाद झाला आणि धावसंख्या मात्र कायम आहे, ती म्हणजे 42. जयदीप साठवण यांना मला वाटतं अजून एकही चेंडू तो खेळलेला नाहीये आणि तो उभा आहे. तो बघतो येतात जातात भरपूर. मला वाटतं तिघे जण बाद झालेत. तर जयदीप पाहतोय की सर्वजण येतात आणि जातात, फक्त तो नॉन स्ट्रायक वरती उभा आहे
आता चेंडू शिल्लक असतील ते 10 चेंडूमध्ये 21 धावांची गरज असेल. राहुल साठवण हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय, तो स्ट्राईक वरती आहे. गोलंदाजी करताना डावऱ्या हाताने गोलंदाजी करतो, फलंदाजी करताना उजव्या हातानं. क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी अजय. विजय चौधरी आहे, विजय चौधरी हा गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवर सुंदर चेंडू, 3 चेंडू त्याने हाताळलेत. सुरुवातीचा चेंडू डॉट, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट. एक चांगली गोलंदाजी या ठिकाणी नवीन दमाच्या या गोलंदाजाने दाखवली आहे. 9 चेंडू 21 धावांची गरज. सामना हा एक नक्कीच चांगला या ठिकाणी बघायला मिळतोय. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा पुन्हा एकदा. ओ क्या बात आहे, चेंज द पेस. यष्टांमध्ये चेंडू टाकला होता मात्र बाउन्स न वाचवला राहुल याला. क्या बात आहे, राहुल सुद्धा कन्फ्युज झाला होता की कसं खेळायला हवं. अजून एक डॉट डिलिव्हरी. 4 चेंडू मध्ये 1 विकेट आणि एकही धाव नाहीये. सामना रंगलाय. आता चेंडू शिल्लक असतील ते 8 चेंडू मध्ये 21 धावांची गरज. 8 चेंडू 21 धावा. रंगतदार स्थितीमध्ये मॅच. आज सर्व काही बघायला मिळालंय. 6 चेंडू मध्ये 6 षटकार, षटकाराची हॅट्रिक सुद्धा बघायला मिळाली. 80 धावा सुद्धा चेस होताना बघायला मिळाल्या, मात्र धावा सुद्धा डिफेंड होताना बघायला मिळालेल्या आहेत. क्या बात आहे, सुरेख गोलंदाजी. चेंडू खाली, शतरक्षक आणि फलंदाज बाद. राहुल साठवण हा बाद झालाय. प्रेशर मध्ये आलाय वागरालपाडा संघ. गोलंदाजी आपण पाहतोय, विजय चौधरी हा गोलंदाज आहे. विजय चौधरी याच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहतो एकही धाव गेलेली नाहीये. 5 चेंडू टाकून झाले आणि 5 चेंडू मध्ये 2 विकेट त्याने मिळवल्यात. एक सर्वात महत्वाची गोष्ट, जयदीप साठवण मात्र अजून सुद्धा 9 सेकंडला उभा आहे. मॅडन जर ओव्हर काढला तर विद्यमान सरपंच रवींद्र ठक्कर यांच्या माध्यमातून मात्र 200 रुपये या ठिकाणी पारितोषिक दिले जाईल विजय चौधरी या गोलंदाजाला. सुंदर अशी कामगिरी. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. हो क्या बात आहे, 200 रुपयाचा मानकरी. सामना इथे चेंज झालाय, सामन्याचा मूड बदललाय. सामन्याचं या ठिकाणी नक्कीच आपण जर पाहिलं तर नक्कीच चित्र हे नक्कीच बदललंय. सुंदर गोलंदाजी विजय चौधरी याच्या माध्यमातून. 2 गडी बाद या ठिकाणी या षटकामध्ये गेले, एकही धाव दिली नाही. आणि एकूण चेंडू आपण जर पाहिले तर 6 चेंडू त्याने हाताळले, त्यामध्ये 4 डॉट डिलिव्हरीज. सुपर बॉलिंग. आता मात्र स्ट्राईक वरती आलाय जयदीप. जवळ जयदीप आपण जर पाहिला तर ओपनिंगला आला होता, तर किती चेंडू नंतर तो स्ट्राईक वरती आलाय, तर 18 चेंडू नंतर स्ट्राईक वरती आलाय. दादा वेलकम. आपलं काजूपाडा ठाणे परिसरातील अजून एक चांगलं व्यक्तिमत्व, खूप खूप स्वागत. विजय दादा पानेरा यांच्या माध्यमातून 500 रुपये या मेडन षटकासाठी. 6 चेंडू 21 धावांची अजून सुद्धा गरज आहे. थँक्यू दादा. नक्कीच विजय दादा पानेरा यांच्या माध्यमातून गणेश बॉलिंग मार्कवर. बघा कशा पद्धतीने सामन्याचा मूड चेंज झाला. इथे मात्र जी होतलाय सामन्यामध्ये. 1 धाव पूर्ण, दुसरा धावाचा प्रयत्न, 2 धावा सहजतेने पूर्ण झाल्या आणि इथे भाग मिल्खा भागचा कॉन्टेस्ट चालू झालाय. दरम्यान गणेश बॉलिंग मार्क वरती. आता मात्र 19 धावांची गरज 5 चेंडू मध्ये. बॅक टू द बॉल. और इथे मात्र काय घडेल, जयदीप साठवण नावाचा खेळाडू जो 18 चेंडू पर्यंत 9 सेकंड वरती होता, 19व्या चेंडूला त्याने 2 धावा काढल्या आणि 20व्या चेंडूवरती तो मात्र वैयक्तिक 2 या धाव संख्येवरती 2 चेंडू मध्ये बाद होतोय. 2 चेंडू मध्ये आपण जर पाहिलं त्याने 2च धावा केल्या, मात्र नाराज होऊन मैदानामधून बाहेर पडत असताना
तर कबीर टबाली नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. हवेमध्ये चेंडू खेळलाय, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. इथे मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत वाढली आहे षटकारणीशी. आता मात्र 3-13चं इक्वेशन आहे. 3 चेंडू 13 धावांची गरज. काय जबरदस्त पटका कवी टबाली याच्या माध्यमातून. कवी याने मला वाटते जो खेळाडू मैदानामध्ये आहे तो आहे आनंद मोर आणि आनंद मोरने हा फटका खेळला होता. आनंद याच्या बॅट मधून आलेला हा षटकार बघायला मिळतोय. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. एक धाव नक्कीच मिळेल, दुसरा धावाचा प्रयत्न होईल का? या ठिकाणी केदार चेंडूवरती झपकलाय आणि या ठिकाणी मात्र कवी टबाले याला धावचिच्चरपणे बाद केलं जात आहे. तुझे जत्रेला लोक सारी नाचतात गो, तुझे पालखीला मनपण साडी चोलीचा माझ्या विराईला, तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा सुखी आकारले गावाला. मनपण साडी चोलीचा माझी विराईला, तुझ्या आशीर्वादाने ठेव सदा सुखी आकारले गावाला. काय जबरदस्त अशी मॅच या ठिकाणी पुन्हा एकदा रंगते. 2 चेंडू मला वाटते अजून सुद्धा शिल्लक असतील आणि तब्बल 12 धावांची गरज असेल. हो, आता मात्र गणेशाच्या गोलंदाजीने सामना एका बाजूने झुकवलाय. मात्र शेवटची धाव आणि शेवटचा चेंडू जोपर्यंत पूर्ण होत नसते तोपर्यंत क्रिकेटमध्ये पूर्ण मॅच किंवा सामना पूर्ण झाला असं नक्कीच मानलं जात नसतं. 1 चेंडू 12 धावा. हो, सुरेख गोलंदाजी गणेशांच्या माध्यमातून. संघ जिंकलाय तो म्हणजे साई दत्त काजूपाडा संघ. वेल डन.